नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर ठरलं तर मगच्या आजच्या भागात धमाकाच होणार आहे. प्रिया आहे ना घरात क्लेश करणार आहे, कारण काल सगळे एकत्र आल्यामुळे तिचा आता जळफळाट उठलेला असतो. पण आता तिचा डाव तिच्यावरच उलटणार आहे. सायली तिच्या थोबाडीत मारणार आहे, चांगलंच तिला धडा शिकून. तर बघूया कसं काय झालं ते. सायली आता अर्जुनला समजावून सांगत असते की आता आपण असा कुठलाच निगेटिव्ह विचार नाही करायचा आहे, कारण आता अर्जुनला अश्विनचं टेन्शन आलं असतं की प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यावर त्याला काय होईल, कसा हर्ट होईल. तर आता सायलीने समजून सांगितल्यावर अर्जुन आता म्हणतो की हो, आता आपणच अश्विनला हिंमत देऊया. आणि बघा आता पुढे तो म्हणतो, आणि जेव्हा त्या तन्वीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा आपल्या घरात कोणालाही ट्रॉमा होणार नाही, हे पण आपण बघूया. आता बघा, ते सगळ्यात वाईटातली वाईट गोष्टीसाठी प्रिपेअर करत आहेत, तयारी करत आहेत त्याची. कारण या सगळ्यांना माहितीच आहे की जर का प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला तर सगळ्यांना याचा खरंच त्रास होणार. अर्जुन आता सायलीला म्हणतो की माझी मम्मासुद्धा तुझ्यावर आधीसारखंच प्रेम करणार, आणि पूर्णाजी ती पण परत तुला राखी बांधेल आणि म्हणेल की तूच आपल्या घरची रक्षक आहेस. जेव्हा मागे सायलीने घराची रक्षा केली असते तेव्हा पूर्णाजीने तिला राखी बांधली असते ना, त्यामुळे अर्जुन तिला असं म्हणत असतो. आता सायलीने अर्जुनच्या खांद्यावर मान ठेवली असते तर तिला झोप येत असते. अर्जुन आता म्हणतो, झोप येते का तुम्हाला? अगं मग झोप ना बेडवर आरामात. तर सायली नाही असं म्हणते. तर आता अर्जुन सायलीला झोपवतो. तर आता झोपेत सुद्धा सायलीला कल्पनाची आणि पूर्णाजीचीच काळजी असते. सायली आता झोपेत अशी बडबड करत असते की आईंसाठी फुलं घ्यायची आणि पूर्णाजीच्या औषधं. तर आता अर्जुन हे बघून स्माईल करतो आणि म्हणतो, अगं तू कुठल्या मातीची बनली आहेस? तू झोपेत सुद्धा घरच्यांचाच विचार करतेयस. अर्जुन आता सायलीला झोपून देण्याचा प्रयत्न करत असतो, आणि पण अर्जुनचा हात सायलीच्या डोक्यामागे जातो. त्यामुळे आता अर्जुन तो हात काढण्याचा प्रयत्न करतो पण निघतच नाही. त्यामुळे अर्जुन तशाच अवस्थेत बसतो आणि बिचारा तिथेच झोपून जातो. इकडे आता सीन शिफ्ट होतो. महिपत आलाय दामिनीच्या ऑफिसमध्ये आणि तो तिथे राहून आता झोप काढत असतो. त्यामुळे आता दामिनी म्हणते, अरे शिखरे, तुम्हाला ब्लॅक कॉफी हवी आहे का? त्यावर आता शिखरे म्हणतो, तुम्ही अशा टाईमला बोलवलं ना मला इथे, ते काळी कॉफी पिऊन काही नाही होणार, ते तुम्हाला माझ्या डोळ्यात ओतावी लागणार आहे. हां तुम्ही बोला, हां मी ऐकतो. त्यावर आता दामिनी ओरडते त्याच्यावर आणि म्हणते, तर अर्जुन सुभेदारनी कोर्टात काय केलं याचं तुम्हाला गांभीर्य कळतंय का? आधी त्यांनी साक्षी खोटं बोलताय हे सिद्ध केलं, आणि त्यानंतर प्रिया हे खोटं बोलते हे सुद्धा सिद्ध केलं. आता कोर्टाच्या मनात थोडा तरी संशय आहे, आणि आता त्याचं पुढचं पाऊल काय असणार आहे? तर या प्रियाची सगळी साक्षच खोटी आहे तो हे सिद्ध करणार आहे. आणि जर का तसं झालं ना, आणि त्या प्रियाने जर का स्वतःची साक्ष बदलली ना, तर तुमच्या मुलीला जन्मठेप होईल आणि ती जेलमध्ये सडत राहणार आयुष्यभर. कळतं का हे तुम्हाला? त्यावर आता महिपत दामिनीला म्हणतो, प्रिया काय तिचा बाप पण साक्ष नाही फिरवणार. त्यावर आता दामिनी म्हणते, तुम्ही आहे ना जास्त उड्या मारू नका, कारण तिचा बाप आहे ना रविराज किल्लेदार आहे. त्यानंतर आता महिपत दामिनीला म्हणतो, अरे तिला आहे की नाही तिच्या जीवाची भीती आहे म्हणून सांगतो, नाही फिरणार आहे ती. आणि परत आता महिपत झोपू लागतो. तर आता दामिनी म्हणते, बाकीच्या साक्षीदारांचं काय? आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या बाजूने साक्ष दिली आहे ना, त्यामधून एका जरी साक्षाने जर अर्जुनच्या सोबत राहून अर्जुनच्या बाजूने साक्षी दिली किंवा अर्जुनच्या बाजूने गेलं ना, तर आपल्याला ते खूप महागात पडणार आहे. त्यावर आता इकडे महिपत म्हणतो, सांगितलं ना तुम्हाला दामिनी बाई, मी सांगतो ना तुम्हाला, कोणी नाही फिरणार. आपली दहशतच तशी आहे. त्यावर आता दामिनी देशमुख म्हणते की हो, तसा तुमच्या दहशतीचा माहिती आहे मला सगळं. तुमचा पोलीस रेकॉर्ड नाही आहे तसा फार, पण काय आहे ना बाकीचे उद्योग तुम्ही केलेच असतील. तुमच्या दहशतीची कल्पना मला आहेच. आणि हे जे आपले आधीचे साक्षीदार आहे ना, किंवा तुमचे हे जे उद्योगवाले माणसं आहेत त्यांच्यातलं कोणी फिरणार नाही ना, खोटं नाही बोलणार ना. त्यावर आता महिपत म्हणतो, ज्याने घातला खोडा त्याला महिपत शिखरेनी. आता तो पुढे काही बोलणार तितक्यात दामिनी त्याला थांबवतो आणि म्हणते, शिखरे. त्यावर आता महिपत म्हणतो, म्हणजे ते काय आहे ना, खोडा घालणारे जे काही माणसं होते ना त्यांना सगळं खपवून टाकले मी डायरेक्ट वर. इकडे आता रात्रीची वेळ असते आणि प्रियाला झोपच नसते. प्रियाला सतत ते आठवत असतं की ते दोघे भाऊ कसे एकत्र आले, मिठी मारली होती दोघं भावांनी, आणि पूर्णाजीने कशी सायलीची बाजू घेतली होती तिच्या विरोधात जाऊन. आता हे सगळ्या गोष्टी तिला सतावत असतात. आणि जशी पूर्णाजीने जेवणाची कशी सायलीची तारीफ केली असते हे सुद्धा आता तिथला सतावत असते ह्या गोष्टी. त्यामुळे आता ती दुसऱ्या दिवशी घरात कलेश करणार आहे. प्रिया आता विचार करू लागते की या घरातले सगळे एक झाले तर, आणि माझ्यावर आता जसा आंधळा विश्वास ठेवताय तसा ठेवणार नाही. मला पाला पाचोड्यासारखं ते उडवून लावतील. नाही, तसं करून चालणार नाही. मला सुभेदारांमध्ये फूट पाडत राहावंच लागणार आहे, असा आता ते स्वतःशी विचार करू लागते. इकडे आता सीन शिफ्ट होतो. दामिनी आता महिपतला म्हणते, काय हो, लोकांना मारण्याची तुमची हॉबी आहे का हो?
म्हणजे काय ना, लोकांना कसं पुस्तक वाचायला आवडतं किंवा असं चित्र काढायला आवडतं, तसं लोकांचा जीव घेणं हा तुमची हॉबी आहे का, छंद आहे का तुमचा? तर आता महिपत म्हणतो, हा तसं आहे की नाही, माझा छंदच आहे लहानपणापासनं. काय झालं, ते माझी स्टार्टिंगची सुरुवात आहे ना, ती एकदम अशी मर्डरपासनं नाही झाली. माझ्या बापाने मला शाळेत घातलं आणि काय ना, पहिली 2 वर्ष शाळेमुळे माझे 2 वर्ष वाया गेले आयुष्यातले. आणि मला आहे की नाही, शाळेत थोडा टाइमपास पाहिजे होता. मग मी एकदा काय केलं, मी चोरी केली आणि ते दुसऱ्या पोरावर ढकलून दिली आणि मग त्या पोराला पकडलं आणि मारून शाळेतनं काढून टाकलं. आणि मग मला ते आवडायला लागलं. मी म्हटलं हां, आपल्याला तर हे आवडतंय. आणि तेव्हापासून मग मला माणसं मारायचा छंदच लागला. त्यावर आता दामिनी म्हणते, अरे वा, हा जो तुमचा प्रवास आहे हा यशस्वी करिअरचा, त्याचं पुढे काय झालं? आणि जेव्हा तुम्ही पहिला खून केला तेव्हा नेमक्या तुमच्या मनात काय भावना होत्या? आता ही दामिनी त्याची मजा घेत असते, पण हा मस्तपैकी गोष्टी सांगत असतो. महिपत आता सांगतो, जेव्हा मी पहिला मुर्दा पाळला होता ना, त्याच्याकडे मी असं बघितलं आणि त्याला असं बघून मला अशा गुदगुद्या व्हायच्या. त्यावर आता दामिनी ओरडते आणि म्हणते, तुम्ही जरा मूर्ख आहात का? मी इंटरव्ह्यू घेत आहे का? तुमचा पॉडकास्ट चालू आहे का इथे? तर आता महिपत म्हणतो, पॉडकास्ट म्हणजे? तर दामिनी म्हणते, काही नाही, गप्प बसा आणि कामाकडे लक्ष द्या. आणि मला सांगा, तुम्ही त्या आश्रमचं जेव्हा लाईट आणि पाणी बंद केलं ते कोणाच्या मदतीने केलंय? तर आता महिपत सांगतो, ते आपल्या छिचुंद्रीची म्हणजे प्रियाची, आपल्या ह्याचा मोरा आहे ना तो. त्यावर आता दामिनी म्हणते, हां ते बरोबर आहे. आणि बाकीच्या साक्षीदारांची सुद्धा नावं आहे ज्याने आपल्या बाजूने साक्ष दिली होती. ती कोण आहे? हां, ही शिवानी तर तीच मुलगी आहे ना, जिने सांगितलं होतं की 2 तास साक्षी तिच्याबरोबर होती म्हणून, आणि नंतर मग खरं सांगितलं होतं कोर्टात. असं परत नाही ना सांगणार ती अर्जुनच्या बाजूनी? तर आता महिपत म्हणतो, नाही नाही, ती आता नाही येणार. तर आता दामिनी म्हणते, तसंही ती आली ना तरी तिच्या शब्दाला काही किंमत नाही आहे. आणि हा मित्र कुठे आहे साक्षीचा, ज्याने सांगितलं होतं की साक्षी रिसॉर्टमध्ये होती, हा कुठे आहे आता? त्याला अर्जुन फिरू शकतो का? त्यावर आता महिपत म्हणतो, अरे तो तर अमेरिकाला गेला आणि त्याचा अत्तापत्ता तर आता साक्षीला पण नसणार. हां, त्यावर आता दामिनी टिक करत जाते एक एक नावं आणि पुढे म्हणते, हा हरीश कोण आहे? तर आता महिपत आठवू लागतो आणि हरीश असा कोण आहे बघा, हरीश असा म्हणतो. तर दामिनी म्हणते, तुम्ही असं काय करता? मधुभाऊच्या विरोधात त्यांनी साक्ष दिली आहे. अरे तुम्हाला हे सुद्धा आठवत नाही का? आपल्या बाजूचा माणूस आहे ना तो. तर आता महिपत म्हणतो, अच्छा हो, आठवलं. तो हरीश आहे ना, त्याला पण मी ढगात पाठवलं. तर आता दामिनी म्हणते, शिखरे, हरीशला मारलं तुम्ही? तर आता महिपत एकदम प्राऊडली सांगतो की हां. तर आता दामिनी म्हणते, अरे का? त्याने तर मधुभाऊंच्या विरोधात म्हणजे आपल्या बाजूने साक्ष दिली होती ना, मग त्याला का मारलं? तर आता महिपत सांगतो, नाही, त्याचं काय झालं, मी त्या हरीशला पैसे सांगितले होते आणि मग कुठं चाबी फिरली हे कळलंच नाही. पुढे आता महिपत सांगतो की मला असं कळलं की तो सगळं खरं सांगणार आहे. आणि मग आता तो खरं सांगणार आहे म्हटल्यावर मी त्याला जिवंत कशाला ठेव, म्हणून त्याला पाठवून दिलं डायरेक्ट. म्हटलं तो जा, आणि मग तो चालला गेला. आणि मग आता महिपत म्हणतो, हरीश बाबा, तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे, असं म्हणत तो हात जोडतो. तर आता दामिनी त्याला म्हणते, शिखरे, तुम्ही कोण आहात? तुम्ही एक मर्डर केलात, तो लपवलात आणि कोणाला कळलं सुद्धा नाही. हे सगळं कसं मॅनेज केलं तुम्ही? तर आता महिपत तिला सांगतो, अरे ते काय एवढं कठीण नसतं, माझ्यासाठी सोपं असतं. ऐका, त्या हरीशचा जो मुर्दा आहे ना, मी तो पाळला. आणि तो पुढे असं काहीतरी तिला बडबड करून सांगत असतो. ती इथे सायलेंट असतो. ते पुढचं आपल्याला नाही सांगितलेलं. आता सीन शिफ्ट होतो, दुसरा दिवस उगवतो आणि सायली आता किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि प्रिया येते तिथे. आणि आता बघा ही काय करते ते. सायलीला खुश बघून आता प्रिया मनात विचार करू लागते की अश्विन आणि अर्जुनमधला वाद मिटला म्हणून तू खूप खुश आहेस ना सायली, पण आता या घरात कलह होत राहील तरच मला त्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचता येईल. आणि बघा आता सायलीना पहिलेच तनतन करत येते आणि मुद्दाम नाटकं सुरू करते आणि म्हणते, ए विमल, मला आज कॉफी मिळणार आहे का नाही? मग अशी तुला सांगितलं होतं ना मी. तर आता विमल म्हणते, अहो तन्वीताई, तुम्ही कधी कॉफी मागितलीत? म्हणजे तुम्ही सकाळपासून आताच तुमच्या खोलीच्या बाहेर आलात ना? तर आता प्रिया तिला बोट दाखवते आणि म्हणते, मला उलट उत्तर द्यायचं नाही उद्यापासून मला कॉफी हातात हवी आहे. तर आता बिचारे विमल म्हणते की हो चालेल, आता एवढं कणिक मळून झालं की मी तुम्हाला हात धुवून देते. तर आता प्रिया तिला थांबवते आणि म्हणते, आत्ताच. तर आता सायली हे सगळं बघत असते. तर आता प्रिया पुढे म्हणते, तुला वेळ मिळेपर्यंत मी थांबणार नाही. आता सायली हे तिचं वरचटपणा बघतच असते. तर विमल लगेच द्यायला लागते कॉफी, पण आता सायली तिला थांबवते आणि म्हणते की थांबा विमलताई, हातातली कामं सोडून कोणीतरी मुजर केलेल्या हुकमाच्या ताल्यावर नाचण्याची काहीही गरज नाही. सायली आता प्रियाला म्हणते, आणि प्रिया, विमलताईला अगं नाही करायचं अहो विमलताई म्हणायचं. तर आता प्रिया म्हणते, त्यात काय, जेव्हा माझ्या लक्षात येतं ना तेव्हा मी म्हणतेच तिला. तर आता सायली म्हणते, काय गं, मी तर कधीच नाही बघितलं तुला असं तिच्याशी अदबीनं वागताना. हे बघ, त्या आपल्या घरातल्या सदस्य आहेत आणि
आपल्या घरातल्या कामासाठी त्यांना मदतीला लावणं आणि त्यांच्यावर काम सोपवणं, त्यांना कामाला लावणं यात फरक आहे प्रिया, समजून घे. तर आता प्रिया उठून उभी होते आणि आता सायलीवरच ती ओरडू लागते आणि म्हणते, अच्छा म्हणजे या मोलकरणीसाठी आता तू माझ्याशी वाद घालतेस आणि या घरच्या सुनेशी वाद घालतेस. आता बघा प्रियाने हे मुद्दामच केलं असतं म्हणजे घरचे सगळे कसे बाहेर येऊन तमाशा बघतील यासाठी. तर आता सायली तिला म्हणते, तुला जर या घराचे सुनेचे हक्क हवे असतील ना तर तशी वाग आधी. काय तो खुशाल आपल्या रूममध्ये AC लावून लोळत पडणार आणि इथे येऊन उशिरापर्यंत लोळत बसणार आणि इथे येऊन आता त्यांच्यावर आरडाओरडा करणार, हे चालणार नाही हा. आता बघा ही प्रिया जोरात टाळ्या वाजवू लागते आणि म्हणते, वा 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 सायली वा, म्हणजे आता तू मोठ्या सुनेचा रुबाब झाडतेस का माझ्यावर? आणि काय ग, मी धाकटी आहे म्हणून मला या मोलकरणी इतकी सुद्धा किंमत नाही आहे का, हे जतवतीयस का तू? तर त्यावर आता सायली तिला म्हणते, अरे प्रिया, काहीतरी खुसपटाक काढून घरातली शांतता ही भंग करायची हे ठरवलंच आहे का तू? तर आता इकडे प्रिया जोरात आणखी सोरडू लागते आणि म्हणते, शांतता तू घालवतेस सायली, आणि आम्ही धाकटे आहोत म्हणून आमचा या घरात कशावरच हक्क नाही हे तू बोललीस. आता सायली असं कधी म्हणाली? सायली सुद्धा तेच म्हणते की मी असं कधी म्हणाली मोठं धाकटं. तर त्यावर आता इकडे विमल म्हणते की अहो प्रियाताई, मोठी सून धाकटी सून हे शब्द तर तुम्हीच बोलताय ना. तर आता तिला गप्प करत प्रिया म्हणते, ए गप ग, तुझ्यासाठी हिने इतका तमाशा केलाय, तुझ्यासमोर ही मला अशी कचऱ्यासारखी वागवते आहे ना म्हणून तू इतकी शेपारलीस विमल. तर आता सायली तिला म्हणते, ए प्रिया, उगाच कारणं वाढवून आवाज वाढवू नकोस. तर आता ही प्रिया थोडी समोर येते आणि आणखी जोराने ओरडू लागते आणि म्हणते, वा वा वा, काही कारण नसताना. अच्छा सायली, आज या विमलसाठी तू माझा अपमान केलास. उद्या म्हणशील तिची सेवा कर, मग म्हणशील मला आणि माझ्या नवऱ्याला या घरात राहण्याचा अधिकारच नाहीये, इथल्या पैशांवर आमचा अधिकार नाहीये, इथलं जे काही आहे, जी काही प्रॉपर्टी आहे ती फक्त तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याचीच आहे. उद्या तर तू हेच म्हणशील ना, याच्यासाठीच चाललंय ना हे सगळं. तर आता सायली समोर येते आणि म्हणते, प्रिया अगं तू कुठला विषय कुठे नेतीयेस? तितक्यात आता सगळे घरचे खाली येतात. सायली तिला म्हणते, अगं तू मुद्दाम का करते हे सगळं? तर आता बघा ही प्रिया आतापर्यंत तर मोठी ओरडत असते आणि आता घरचे सगळे आल्यावर ती डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते, काय गं मी काय केलं? फक्त एक कॉफी मागितली होती ना मी विमलकडे, मी मुद्दाम करते का हे सगळं? आणि फक्त ते एवढ्याशा गोष्टीवरून आमचा या घरात कशावरच हक्क नाही आहे, तू इतकं बोललीस मला. आता बघा ही किती खोटं बोलते. पुढे म्हणते ती की अगं तू मला दोष देतेयस, अगं रोज माझा अपमान केल्यापेक्षा एकदाच आम्हाला घराबाहेर काढणं. आता ही सगळं मुद्दाम विक्टिम कार्ड प्ले करायसाठी म्हणत असते. तर आता पूर्णाजी बघा काय करतात, पूर्णाजी इलाच म्हणतात की ए तन्वी, आवाज खाली, काय ओरडा सुरू आहे हा? तर आता बघा ही प्रिया रडू लागते आणि म्हणते, मग मी काय करू ग पूर्णाजी? आणि सायलीकडे बोट दाखवत ती म्हणते, हिची अरे मला नाही सहन होत आहे. आणि त्या सगळ्यांना समजतच नसतं काय सुरू आहे ते. पुढे आता प्रिया सांगते, मी एक साधी कॉफी मागितली होती त्या विमलकडे आणि ही ते वाटेल ते बोलली आहे मला, म्हणून काय मला तुमच्या मनात तुमच्या घरात थोडीही जागा नाही आहे का ग, असं म्हणत आता ती रडू लागते. तर आता कल्पना लगेच येते आणि तिला समजावून सांगते की अगं तन्वी, इथे बस, शांत हो, अगं बस, तिला अशी शांत करत असते. आणि अश्विन आता लगेच तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. सायली आता हे सगळं बघतच राहिली असते. तुम्हाला सुद्धा आजच्या भागात या प्रियाचा खूपच राग आला असणार आहे, तिने अत्ती केली आहे. पुढे आता प्रिया आणखीच नाटकं करते आणि म्हणते, इतके खालच्या दर्जाचे आहोत का आम्ही आई? आहोत ना आम्ही धाकटे, मला मान्य आहे. तर आता बघा प्रताप तिला म्हणतो, तन्वी थांब आणि प्लीज आता कोणीही काहीही बोलू नका. आता अश्विन ताडकन उठतो आणि म्हणतो, डॅड तुम्ही आम्हालाच गप्प करा, एका साध्या कॉफीवरून माझ्या बायकोला किती ऐकावं लागतं हे तुम्हाला दिसत नाही आहे का? आता यानेच कुठं ऐकलं यांच्या आधीच्या गोष्टी, तरी घेतोय बरं लगेच तिची बाजू. आता विमल म्हणते, अरे अश्विन दादा मला माफ करा, चूक माझीच आहे, आणि प्रियाताईंनी कॉफी मागितली तेव्हा माझे हात कणकीचे होते म्हणून कॉफी द्यायला उशीर झाला, परत असं नाही होणार, असं म्हणत बिचारी विमल रडू लागते. तर आता ही प्रिया बघा काय करते, ही म्हणते, पण मी तुम्हाला काही बोलले का विमलताई? काही बोलले का तुम्हाला? नाही ना. तरीही सायली तितक्यात आता अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब, तू विमलला प्रश्न विचारलेस ना, मग आता तिला उत्तर पण देऊ दे. तर त्यावर आता प्रिया म्हणते, त्या काय बोलणार, ते तर सायलीचीच बाजू घेणार ना, मग काय धाकटं होऊ दे काही होऊ दे, सगळ्यांच्या नजरेत ते लहानच राहतात, असे म्हणत आता ती आणखीच रडू लागते. तर आता अर्जुन तिला म्हणतो, हे बघ तन्वी, हे धाकटं नाटकं हे मला काहीच कळत नाही, पण तू लहान आहेस. पुढे अर्जुन म्हणतो की नात्याने नाही पण विचाराने तू लहान आहेस, तुझे विचार लहान आहेत ना म्हणून तू दुसऱ्यांवर असे आरोप करतेस. तर आता कल्पना अर्जुनलाच गप्प बसवते आणि म्हणते, आता तू काही वाढवू नकोस हा. तर आता अर्जुन म्हणतो की मम्मा आम्ही धाकटे, तुम्ही धाकटे आहात आणि तुमच्या या घरावर काहीच हक्क नाही, असं सायली कधीच बोलू शकत नाही. तर आता त्यावर कल्पना म्हणते, तितक्यातच आता प्रिया म्हणते, काय मग मी खोटं बोलते आहे का?
आतापर्यंत गप्प बसलेली सायली समोर येते आणि म्हणते, हो तू खोटं बोलतीयस आणि याला विमलताई साक्षीदार आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो की ही तन्वी खोटी आहे ना, यासाठी कोणत्याही साक्षीदाराची काहीच गरज नाही आहे. सुभेदाराची धाकटी सून जेव्हा तोंड उघडते ना तेव्हा ती खोटंच बोलते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यावर आता अश्विन अर्जुनला म्हणतो की हे बघ, तुला जे वाटते ना ते दुसऱ्यांवर थोपू नकोस, सगळ्यांवर थोपू नकोस तू. तर आता पूर्णाजी म्हणते, अरे शांत व्हा. आणि आता पूर्णाजी लगेच अर्जुनला म्हणते की एक तर अर्जुन, आम्ही तुझ्या बायकोला या घरातली सून मानत नाही, त्यामुळे आता मोठे धाकटे हा वादाचा विषय असूच शकत नाही. तर आता अश्विन म्हणतो, पण या दोघांनी ठरवलंयस ना की आमच्याशी वाद घालायचास. तर आता अर्जुन म्हणतो की तू का मध्ये बोलतोयस, तुझ्या बायकोशी बोलतोय का मी. त्यावर आता अश्विन म्हणतो की एक मिनिट, ती आणि मी वेगळे नाही आहोत. आता इकडे प्रियाला खूप बरं वाटत असतं आणि ती हसत असते. आता पुढे अश्विन म्हणतो, जेव्हा तुम्ही तिला धाकटं म्हणून हिनवता ना तेव्हा ते शब्द मला लागतात, ते शब्द तेव्हा मला सुद्धा लागत असतात. त्यावर आता कल्पना अश्विनला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अश्विन तू तरी थांब. तर अश्विन आता आपल्या आईलाही थांबवतो आणि म्हणतो, तू थांब. आणि आता अश्विन म्हणतो, काय म्हणालीस तू, आम्ही लहान आहे म्हणजे आमचे विचार, आम्ही मूर्ख आहोत, बेअक्कल आहोत. तर आता कल्पना सतत अश्विनला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण तो काही थांबत नाही. अर्जुन आता म्हणतो, मम्मी हा काही थांबणार नाही आहे. मम्मा याला असं वाटतं की हा खूप हुशार आहे, समजूतदार आहे, पण नाही, या तन्वीला निवडून तो दाखवून दिलायस की तू किती मूर्ख आहेस ते. काय रे, या तन्वीकडून तर इझिली मॅन्युप्युलेट झालास रे तू, असं आता अर्जुन अश्विनला म्हणत असतो. आणि आता आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता ही प्रिया अर्जुनला काहीतरी विचित्र बोलून बहुतेक त्याला रडवणार आहे आणि आता अर्जुनला रडताना बघून सायली तिच्या थोबाडीत मारते. आणि आता सायली तिला म्हणते, आज तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण हे शेवटचं, यापुढे जो चुकणार तोच खाणार. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद. उद्या संडे असल्यामुळे उद्याचा भाग आहे की नाही हे माहिती नाही, कारण लास्ट टाईमसुद्धा संडेला एपिसोड आला नव्हता. तर बघूया, जर एपिसोड आला तर मी नक्की अपलोड करेल. थँक्यू.